होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज होळी म्हटल्यावरती सगळ्यांच्या घरी पुरणपोळी ही बनतेच. चला तर मग पुरणपोळी बनवू. पुरणपोळीचा स्वयंपाक हा माझ्या सासूबाईंचा आवडीचा स्वयंपाक. मग काय सुरुवात केली त्यांनी. डाळ शिजवण्यासाठी इथं पाणी उकळायला ठेवलं. तर इथं आपण 1 किलो डाळ घेणार आहे. मग त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आणि ही डाळ घरी बनवली आहे बरं का. म्हणजे हरभरा आमच्या शेतातला आहे आणि त्याच्यापासून ही डाळ बनवली. इथं त्यांनी डाळ शिजवायला ठेवली. तोपर्यंत मी कटाच्या आमटीचं वाटण करून घेते. तर इथे मी 2 कांदे भाजून घेते आणि खोबरं, लसूण, कोथिंबीर, डाळ आणि तांदूळ भाजून घ्यायचे आणि थोडी लवंग. तर याचं सगळ्याचं मी वाटण करून घेते. आता इथं डाळ मस्त शिजली आहे आणि आता आपण याच्यातलं पाणी बाजूला काढायचे कटाच्या आमटीसाठी. तर ही घरची डाळ आहे, त्याच्यामुळे कटाची आमटी ही खूप छान बनते आणि घट्ट बनते आणि याच्यातलं पाणीसुद्धा खूप घट्ट आहे. आता याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊयात. आता डाळ शिजवून घ्यायचे. तर गूळ बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि डाळ छान शिजवून घ्यायची. आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि सुंठ आणि वेलची पावडर हे 1-1 चमचे करून टाकायचे. आणि याने काय होतं, सुगंध तर छान येतोच पण टेस्टसुद्धा खूप छान लागते. आता इथं डाळ शिजते तोपर्यंत मी कटाची आमटी बनवते. आता कटाची आमटी बनवायची तर तेल तर जास्त लागणारच ना. तर इथं मी 3 ते 4 पळ्या तेल घेते आणि तेल गरम झाल्यावरती थोड्या लसूणच्या पाकळ्या तशाच याच्यामध्ये टाकायच्या. याने टेस्ट खूप छान लागते. नंतर जिरे आणि भरपूर कढीपत्ता टाकायचा याच्यामध्ये. कढीपत्त्याने कटाच्या आमटीला खूपच छान टेस्ट येते. नंतर याच्यामध्ये घरचा मसाला, लाल तिखट हे सगळं टाकून घ्यायचं आणि थोडी हळद आणि परतून घ्यायचं. आता आपण जे वाटण केले ते याच्यामध्ये घालायचे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर आपण जे कटाच्या आमटीसाठी जे डाळीचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं ते याच्यामध्ये घालायचं आणि थोडी अख्खी डाळसुद्धा याच्यामध्ये घालायची. तुम्ही इथं बघू शकता थोडीशी अख्खी डाळसुद्धा याच्यामध्ये घातली आहे. आता इथं जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं याच्यामध्ये पाणी घालून कमी जास्त करायचं आणि छान उकळून घ्यायची आमटी. आणि मीठ घालायला विसरायचं नाही. इथं आपली कटाची आमटी तयार आहे. आता गुळवणीसाठी पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये गूळ, वेलची पावडर, सुंठ पावडर हे सगळं घालून उकळी येऊन द्यायची. आणि इथं आपण पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे, जे की पातळ मळायचं आहे. आता इथं मी पुरण करून घेते. हे गरम असताना केलं की पटकन होतं. आणि इथं आपली पुरणपोळीसुद्धा तयार होते आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही किती छान फुगली आहे. तर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.